आळस खूप जास्त प्रमाणामध्ये येतो। कुठलंच काम करण्याची इच्छा होत नाही, शरीर एकदम जड असतं, तंद्रा असते, डोळ्यावर सतत झापड असते। पण मला उत्साह पाहिजेत, काय करायचं डॉक्टर? असे प्रश्न अनेक वेळेला मला विचारले जातात आणि काही वेळेला न कळत ते विचारलेही जात नाही, कारण त्याला आपण विकार समजतच नाही। आपल्याला वाटतं आपला स्वभाव आळशी आहे, आपल्यालाच कळत नाही, किंवा आपली रात्रीची झोप झालेली नाही आहे, किंवा मला जास्त जेवण झालेलं आहे आजचं, असे आपण समजून करून घेतो। पण तुम्हाला माहिती आहे का, आळस सुद्धा एक आजाराचं लक्षण आहे आणि हा आजार कुठल्या अवयवांचा आहे, त्याच्यासाठी उपाय काय करायचा, ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ। गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते आहे। मित्रांनो, आरोग्याची भेट म्हणून हा एक आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमामध्ये जर तुम्हाला सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअपची लिंक जी आहे त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती क्लिक करून तो ग्रुप जॉईन करू शकता आणि जेव्हा जेव्हा आमचं फ्री वेबिनार होणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन त्या ग्रुपवरती मिळत जाईल। तर आजच त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती जाऊन क्लिक करा आणि आमचा ग्रुप जॉईन करून घ्या। आळस जो असतो ना, तो येण्याच्या मागचं कारण असतं अपचन। आम म्हणजे काय? न पचलेलं अन्न। मॉडर्न सायन्समध्ये याला प्रो इन्फ्लेम सबस्टन्स असं म्हटलं जातं। ज्या वेळेला हे न पचलेलं अन्न रक्तामध्ये वाढत जातं त्यावेळेला आळस प्रचंड प्रमाणामध्ये येतो। त्याचबरोबर चेहऱ्यावरती सूज येणं, पायावरती सूज येणं, हातावरती सूज येणं, हे सुद्धा लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात। त्याचबरोबर उत्साह अजिबात न राहणं हे सुद्धा याच विकारामध्ये दिसायला सुरुवात होते। पण हा आळस येतो तरी कशामुळे? मित्रांनो, आळस जो येतो ना, तो कफदोषामुळे प्रामुख्याने येत असतो। कफदोषाबरोबर ज्या वेळेला रसधातू खराब होतो त्यावेळेला आळस हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो। ज्या वेळेला तुम्हाला आळस कमी करून उत्साह वाढवायचा असेल त्यावेळेला तुम्हाला याच कफदोषाला कमी करावं लागतं आणि रसधातूला प्राकृत करावं लागतं। त्याचबरोबर दुसरं आणखीन एक कारण असतं आळस येण्याचं, ते म्हणजे लिव्हर। मित्रांनो, लिव्हर हे जे आहे ना, हे आपलं एक पॉवर हाऊस आहे। आपल्याला ताकद देण्याचं काम जे असतं ना, हे आपलं लिव्हर करत असतं। ज्या वेळेला या लिव्हरची कार्यक्षमता कमी होते किंवा या लिव्हरवरती फॅट डिपॉझिट होतं, फॅटी लिव्हर होतं, त्यावेळेला आळसाचं प्रमाण हे खूप वाढत लागतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ताकद सुद्धा कमी होऊन जाते। लगेच दम लागायला लागतो, थोडं जरी चाललं की धाप लागते, थोडं जरी चाललं, थोडं जरी व्यायाम केला तर अंग गळून जातं, स्टॅमिना कमी होतो। असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विकार यामुळे होत असतात आणि त्याच्यासाठी कारणीभूत असतं ते म्हणजे लिव्हर। लिव्हर ज्या वेळेला थोडं प्रमाणामध्ये फॅटी होऊन जातं त्यावेळेला त्याची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे आळस येणं, एखाद्या कामावरती विश्वास ठेवणं किंवा आपल्यामध्ये जो कॉन्फिडन्स असणं तो कमी होणं, त्याचबरोबर चिडचिड प्रचंड प्रमाणामध्ये होणं, कोणावरतीही विश्वास ठेवण्यासाठी कॉन्फिडन्स न राहणं, डिसिजन घेण्याची क्षमता कमी होणं, असे वेगवेगळे मानसिक विकार व्हायला लागतात। मित्रांनो, मी याला मानसिक विकारच म्हणेन, पण हे मानसिक विकार डिरेक्टली मनामुळे झालेले नसतात, तर हे शरीर दृष्टीमुळे झालेले असतात। आपण जे आहार घेत असतो त्याचं अपचन होतं आणि ते अपचन झाल्याच्या नंतर जे विकार होतात त्याच्यामुळे हे होत असतो। तर मग याच्यासाठी करायचं तर काय करायचं? तर याच्यासाठी दोन प्रकारचे उपाय आपण करू शकतो। एक म्हणजे कफदोष कमी करून रसधातू प्राकृत करावं आणि दुसरं म्हणजे लिव्हर ची ताकद वाढवावी। अशा दोन प्रकारचे उपाय जर आपण याच्यावरती केले तर आपला आळस जाऊन आपला उत्साह वाढेल आणि आपल्या कामामध्ये सुद्धा त्याचा आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होईल। तर रसधातू किंवा कफदोष ज्या वेळेला कमी करायचा असतो किंवा रसधातू किंवा कफदोष ज्या वेळेला प्राकृत करायचे असतात, न पचलेलं अन्न ज्या वेळेला वाढलेलं असतं त्यावेळेला सिंपल आहे, आपल्याला पाचक औषधं घेणं गरजेचं आहे। मग पाचन करण्यासाठी काय करावं? तर सगळ्यात पहिलं म्हणजे जी पदार्थ जड आहेत, जसे की मैद्याचे पदार्थ, बेसनाचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, बिस्किट, पाव, केक, हे जे पदार्थ असतात ना, हे टाळणं सगळ्यात पहिलं गरजेचं आहे। त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये फळं खाणं काही दिवस बंद करणं हे गरजेचं आहे आणि काही दिवसानंतर ही फळं चालू करणं हे सुद्धा गरजेचं आहे, कारण त्या फळांचा आपल्याला फायदाच होणार आहे। काही दिवसांसाठी नॉनव्हेज बंद करणं हे सुद्धा गरजेचं आहे, कारण मांसाहार पचायला जड असतो। जर हा जड पदार्थ आपण खात गेलो तर आपलं पचन व्यवस्थित होणार नाही। पण आपण बरेच वेळेला उलटं करतो, ताकद नाहीये, आळस येतोय, नॉनव्हेज खावा त्याच्याने ताकद मिळेल।
पण हे नॉनव्हेज खाल्ल्याने ताकद मिळणार आहे, पण काही दिवसांनंतर नॉनव्हेज जर घेतलं तर तुम्हाला ताकद मिळेल। त्यामुळे अगोदर संपूर्ण शरीरामध्ये जे न पचलेलं अन्न जमलेलं आहे, ज्याला आपण आम म्हणतो, त्याचं पाचन करण्याचा प्रयत्न करा। पाचन करण्यासाठी आपण हरड्याचा वापर करू शकतो, पण हरडा वापरताना तज्ञांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, कारण काही जणांना हरड्यामुळे जुलाब होते, काही जणांना हरड्यामुळे कॉन्स्टिपेशन सुद्धा होतं, काही जणांना हरडा गरम पडतो। ते पण हरडा हा पाचन करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी एक वनस्पती आहे। त्याचबरोबर सुंठाचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता। सुंठ घेण्याचं पद्धत कशी असते तर एक चिमूटभर सुंठ गुळाबरोबर मिक्स करून सकाळी उपाशीपोटी जर घेतली तरी सुद्धा पाचन चांगलं होतं, आणि त्याच्या पुढे जे दिवसभर तुम्ही आहारामध्ये घेणार आहात ना, ते खूप महत्त्वाचं आहे। आहारामध्ये अगदी हलका आहार घ्यायचा आहे, जसं की ज्वारीची भाकरी पचायला हलकी आहे, नाचणी पचायला हलकी आहे, तांदळाची भाकरी पचायला हलकी आहे। त्याचबरोबर तुम्ही राजगिराचं थालीपीठ घेऊ शकता, आणखीन भात घेऊ शकता, वरण घेऊ शकता। असे हलके पदार्थ जर तुम्ही घेतले तर तुमचं पचन हे सहज होऊन जाईल। भूक वाढली की ऑटोमॅटिक तुमचा उत्साह हा वाढीस लागेल आणि तुम्हाला त्याच्या कामामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल। दुसरं आता आपण बघूया की लिव्हरला ताकद देण्यासाठी काय करावं। लिव्हरला ताकद देण्यासाठी तुम्ही एरंड तेलाचा वापर करू शकता। एरंड तेलाचा वापर कसा करायचा आहे हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हिडिओची लिंक देईन, किंवा इथे वरती आय बटनवरती मी एक व्हिडिओची लिंक देत आहे, तो व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा, आणि त्या पद्धतीमध्ये जर तुम्ही एरंड तेलाचा वापर केला तर तुमच्या लिव्हरची ताकद वाढण्याची शक्यता आहे। दुसरा एक उपाय लिव्हरची ताकद वाढवण्यासाठी तो म्हणजे भृंगराज, माका जो असतो ना, जो आपण केसांसाठी वापरला जातो, पण त्याचा वापर हा यकृतावरती खूप चांगल्या प्रकारे केला जातो। पण माका ही वनस्पती उष्ण असल्या कारणाने वैद्यांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उत्साह वाढवण्यासाठी आपण अभ्यंग करू शकतो, बॉडी मसाज करू शकतो, याच्याने सुद्धा उत्साह बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता असते। उत्साह वाढवण्यासाठी एकच गोष्ट करायला पाहिजे, ते म्हणजे शरीरामध्ये जे न पचलेलं अन्न जमा झालेलं आहे ते कमी करणं, हे सगळ्यात पहिलं काम असलं पाहिजे। तर मित्रांनो, आळस घालून उत्साह वाढवा आणि आपल्या कामामध्ये प्रगती करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा, आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा।